माझी बहीण असं का करायला लागली ते तुम्हाला नक्की कळेल पुढच्या ब्लॉगला. तर हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमचा लाडका अक्षय आणि आज सकाळी उठल्या मस्त चहा पिलं गाइस आणि फ्रेश आता चाललोय बाहेर, कारण आम्हाला आज आणायचं होतं थोडं घरासाठी पेंट. मग पहिल्यांदा तर आपण गेलो मस्त पेंटच्या शॉपला. मग पेंट इथं रेडी होता गाइस. मग पेंट घेतलं आणि मग पेंटच्या दुकानाला मग गेलो समोसा आणाय. मग समोसा घेतला आणि मस्त चाललो घरला लागायचं. मग घरी आल्यानंतर गाइस आम्ही मस्त एक थोडा वेळ बसलो. मग घरी येऊन आणि आता येऊन बसलो बघायच. मग इथं थोडा वेळ बसलो आणि मग इथं चाललो आपल्या कामाला लागलो गाइस. मग काम झाल्यानंतर तुम्हाला गाइस भेटतो. शीशी है जहाँ भी खुल जाए हवा में भूल जाए दिल जोगीदार बनवा. I mean, where the fuck should I really even start? I got hoes that I'm keeping in the dark. I got my niggas cross the street living large. Thinking back to the fact that they dead, thought my raps wasn't facts, so they sat with the bars. I got two phones, one need a charge. Yeah, they twins, I could tell they ass apart. I got आज मी माझ्या रूम साफ करताना माझी बहीण बी माझ्यासाठी हेल्प करायला. पहिल्यांदा तर सगळं काढून घेतलं आणि परत आता रूम साफ झाल्यानंतर ठेवावं लागेल. मग सगळं रूम झाडू मारून घेतलं मस्त मग बहिणी बी काढायला मी मदत करायला लागली सगळं. मग आम्ही आज काढून मस्त सगळं साफसफाई करून झाडू मारून क्लीन करून पेंट करणार होतो बाईक. मग सगळेजण इथं साफसफाई करायला ते काय. मग आता साफसफाई करून झाल्यानंतर पहिल्यांदा मस्त बसलो जेवाय. मग आज जेवाय होतं हे सगळं गायचं आमटी आणि चपाती जेवलो मस्त. मग सकाळी आपण पेंट तर आणलेला, पण पेंटला ती पहिल्यांदा पेंट करायच्या अगोदर पुट्टी लावतात ती आणायचं विसरलो. मग गेलो पुट्टी आणाय गायचं. आता भेटतो काम झाल्यानंतर. मग आता पहिल्यांदा एक फाउट कलर मारून झाला आणि मस्त चहा आणि भात खाल्लं गायचं. आणि आता चाललो आंघोळीला. आंघोळी करून आल्यानंतर मस्त रेडी होऊन चाललो एक राऊंड माराय. कारण आज सकाळी जर आपण घरात बसलेलो राऊंड मारता पाऊस यायला लागला म्हणून परत आलो घरात गायचं. मूड ऑफ झालं सध्या. मग आता झोपलो मस्त आणि उठल्यानंतर मस्त गरम भात खाल्ला गायचं आणि झोपून उठल्यानंतर गायचं आजचा ब्लॉग एवढाच. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगला. आजचा ब्लॉग होता 29 गायचं आणि आज आपण रूम क्लीन केले गायचं आणि उद्या आपण रूम सगळं शिफ्ट करणार.